तर नमस्कार मित्रांनो, प्रोडॅट हेरोग्लिफ याच्या सेकंड पार्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी काल बनवलेल्या व्हिडिओच्या पुढच्या पार्टसाठी तुम्हाला प्रोडॅट हेरोग्लिफमध्ये आणखी आपण काय टायटलमध्ये करेक्शन्स, काय टायटलमध्ये सुविधा, कशा प्रकारे टायटल बनवू शकतो, काय काय आणखी त्याच्यामध्ये आपण प्रगती इम्प्रूव्हमेंट करू शकतो, काय काय आपण टायटल्सच्या टाईपमध्ये किंवा क्रिएशनमध्ये, एडिटमध्ये आपण आणखी काय काय त्यामध्ये उपयोग करू शकतो हे आपण पाहूया. तर त्यासाठी आपण सर्वात प्रथम प्रोडॅट हेरोग्लिफ टायटलरला आपण जे प्रोडॅटचं हेरोग्लिफ टायटलर आहे त्याला ओपन करून घेऊ. तर ओपन केल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला जो फर्स्ट आपल्याला विंडोज दिसतो त्या विंडोजमध्ये आपल्याला स्टार्ट इन अ रीड मोड याच्यावर क्लिक करून आपल्याला हे प्रोडॅक्टचं जे सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर आपण स्टार्ट इन रीड मोड याच्यावरती क्लिक करून त्याला ओपन करून घेऊ. तर काही क्षणामध्ये आपलं प्रोडॅक्ट हेरोग्लिफचं सॉफ्टवेअर ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर आपण कालच त्या येणाऱ्या विंडोची, म्हणजे ही जी विंडो आली आहे या विंडोची काल आपण ओळख करून घेतलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणते कोणते टूल्स आहेत, कोणते कोणते ऑप्शन्स आहेत, ह्या ऑप्शन्सची आपण काल छोटीशी ओळख करून घेतलेलीच आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो की ओपन केल्यानंतर आपल्याला क्विक स्टार्ट विझार्ड मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला टेम्पलेट्स कसे वापरायचे त्या टेम्पलेट्सचं एक टूल मिळतं. त्यानंतर रूटचं टूल मिळतं. नंतर व्हिडिओ वॉल आहे, स्लाईड शोचं टूल आहे आणि स्क्रिप्टचं टूल आहे. त्याच्या शेजारी आपल्याला रिसेंट प्रोजेक्ट म्हणून एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये आपण जे प्रोजेक्ट बनवले होते आणि सेव्ह केले होते त्याच्या आपल्याला इथे नंबर्स वगैरे दिसतात. त्याच्यानंतर न्यू प्रोजेक्ट्स, ओपन प्रोजेक्ट्स आणि व्हिडिओ फॉर्मॅट. तर ओपन प्रोजेक्ट आणि न्यू प्रोजेक्ट हे तर तुम्हाला माहितीच असेल की न्यू प्रोजेक्ट आपण नवीन प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी न्यू प्रोजेक्ट घेतो आणि आपण जे प्रोजेक्ट बनवून सेव्ह केलेले आहेत त्याच्यामध्येच करेक्शन करण्यासाठी किंवा ते पुन्हा बनवण्यासाठी आपल्या प्रोजेक्टला जेव्हा ओपन करतो तेव्हा आपल्याला ओपन प्रोजेक्टमध्ये क्लिक करायचे आहे. आणि त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे व्हिडिओ फॉर्मॅट. तर मित्रांनो, व्हिडिओ फॉर्मॅट म्हणजे काय आहे की आपण ज्या फॉर्मॅटवर काम करणार आहोत एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये, समजा की मी EDSमध्ये किंवा ॲडोब प्रीमियर किंवा त्याच्यापेक्षा आणखी व्यतिरिक्त दुसरे काही सॉफ्टवेअर्स असतील त्याच्यामध्ये जर मी काम करत असेल तर त्याच्यामध्ये असणाऱ्या टाईमलाईनचं एक्सपेक्ट रेशिओ जे असेल ते मी इथे सेट करू शकतो. तर समजा मी काम करतो आहे 1920 मल्टी 1080, ज्याला आपण फुल पिक्सल्स किंवा फुल HD असं म्हणतो. पण समजा जर माझ्या टाईमलाईनमध्ये मला थोडेसे चेंजेस आणायचे आहेत तर माझी टाईमलाईन मला सिनेमॅटिक लुकवाली म्हणजे एकदम वाईड करायची आहे, जिचं रिझोल्युशन ॲस्पेक्ट रेशिओ असतं 1920 मल्टी 804 हे उभं आणि 1920 हे आडवं. हे जेव्हा मी ॲस्पेक्ट रेशिओ ठेवतो तेव्हा ती फुल वाईड स्क्रीन होते. तर ती सेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ह्या व्हिडिओ फॉर्मॅटला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये लेफ्ट साईडला आपल्याला फॉर्मॅट्स दिलेले आहेत. त्या फॉर्मॅटमध्ये HD, HDV, DV आणि मोबाईल अशा प्रकारचे आपल्याला टूल्स ठेवलेले आहेत, काही ऑप्शन्स दिलेले आहेत. तर त्याच्यामधल्या कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला काम करायचं आहे ते तुम्ही सेट करू शकता. आणि त्याच्या बाजूला दिलेलं आहे फॉर्मॅट. तर याच्यामध्ये बघा आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला ज्या फॉर्मॅटवर काम करायचं आहे त्या प्रत्येकाची एक लेअर टाईप इथे दिलेली आहे. तर आता आणि त्याच्या खालीच आपल्याला डिटेल्स दिलेले आहेत, त्या फॉर्मॅटचे खाली डिटेल्स दिलेले आहेत. तर आता मला जी टाईमलाईन हवी आहे ती HDमध्ये हवी आहे. तर मी HDला डबल क्लिक करेल. डबल क्लिक केल्यावर मला पुन्हा आणखी एक विंडो किंवा आणखी एक ऑप्शन मिळेल HD 1080चं. मी त्याला पुन्हा डबल क्लिक करेल. त्याच्यामध्ये मला 3 ऑप्शन्स आणखी मिळतात. HD 1080i 25 फ्रेम्स, 25 हे फ्रेम्स आहेत. त्याच्यानंतर HD 1080i 30 फ्रेम्स आणि HD 1080p 24p. 24p ही सिनेमॅटिक आहे. ही अशा प्रकारची फुल HD झाली जिचं सिनेमॅटिक लुकमध्ये 24 फ्रेम्स दाखवलेले आहेत. पण आपल्याला 24 फ्रेम्समध्ये काम नाही करायचं आहे. तर मला काम करायचं आहे 1920 मल्टी 804 आणि फ्रेम रेट त्याचा 50 पिक्सल्स ठेवायचा आहे.
तर त्यासाठी मला काय करायचं आहे, तर मी इथे खाली बघा मला रिझोल्युशन्स दिलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे मी क्लिक केलं तर मला वर्थ अँड हाईट. तर माझं टोटल रिझोल्युशन आहे 1920 मल्टी बाय 1080. तर यातलं मला हे चेंज करायचं आहे. तर इथे मी 804 हे ठेवणार आणि फ्रेम रेटमध्ये मला 50p ठेवायची आहे, कारण ऑलरेडी माझी पीवर सेटिंग चालू आहे. पीवर मी सेट केलेलं आहे, त्यामुळे इथे मला 50 टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे बघा माझी इथे वाईड स्क्रीन रेडी झालेली आहे. हे जे येलो डॉट्स दिसतात ही माझी फ्रेम आहे, ज्याला आपण एक्सपेक्ट रेशिओ बोलतो. तर आता ही माझी इथे दाखवलं आहे बघा HD 1080i25. तर मी आता याला क्रिएट करेल आणि क्रिएट केल्यानंतर माझी ही सिनेमॅटिक फ्रेम रेडी झालेली आहे. आता सिनेमॅटिक फ्रेम रेडी झाली अशा प्रकारे. त्यानंतर तुमची ही वाईड स्क्रीन इथे तुम्हाला मिळून जाते आणि त्यानंतर तुम्ही ह्या वाईड स्क्रीनवर तुमच्या टायटल्स किंवा हायलाईट्स किंवा प्रोमोज वगैरे एडिट करू शकताय. तर हे झालं आपलं एक्सपेक्ट रेशिओ जे फॉर्मॅट होतं त्याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आता पुन्हा आपण बॅक न जाता पुन्हा याच्यावरच काम करूया. आता इथे बघा तुम्हाला प्लीज एंटर द टेक्स्ट, ड्रॅग ग्राफिक्स आणि ॲनिमेशन वगैरे दिलेलं आहे. तर ह्याला मी क्लिक न करता कुठेतरी साईटला क्लिक केल्यानंतर मला इथे बघा येलो डॉट्स मिळतात. ह्या येलो डॉट्स मला नको आहेत, तर मी याला इथे डिलीट केलं आहे. आता माझी पूर्ण ही फ्रेम ब्लँक आहे. हा जो प्रिव्ह्यू विंडो आहे, जो टायटल आहे, जो टायटलचा विंडो आहे, हा पूर्ण ब्लँक आहे. त्याच्या बाजूलाच इथे सेकंड विंडो आहे, तो स्टोरी बोर्ड आणि लेआउटर. ही स्टोरी बोर्डची आणि लेआउटरची. स्टोरी बोर्ड म्हटलं तर इथे मी जशा लेयर्स वाढवेल तशा स्टोरी, ज्याच्यात मी काय काय वापरेल ते सगळं माझं येईल. आता स्टोरी बोर्ड म्हणजे काय, तर आता ही माझी स्टोरी बोर्ड, हा जो बोर्ड आहे, बोर्ड म्हणजे एका प्रकारे फळा. ह्या फळ्यावर मी आता सध्या काही लिहिलेलं नाही. तर ह्या फळ्यावर जर मी समजा एखादं ऑप्शन टाकून काही लिहिलं, समजा मी राईट क्लिक मारून न्यू ऑप्शन केलं आणि काहीही लिहिलं आणि समजा मी मोठं केलं, तर हे बघा ह्या इथे माझ्या टाईमलाईनचा जो काही मी एडिट केलेला आहे, जो काही टायटल्स किंवा फॉन्ट्स टाईप केला आहे तो इथे आलेला आहे. ओके. त्यानंतर आणखी मला समजा काही इमेज घ्यायची असेल तर मी इथे राईट क्लिक मारून न्यू ग्राफिक्सला क्लिक करू शकतो किंवा इन्सर्ट मोडवर येऊन मी इन्सर्ट ग्राफिक्सला क्लिक करून मला काय हवं आहे, तर समजा मी फक्त सॅम्पल म्हणून घेतो आहे की मी इथे हा बटरफ्लाय किंवा गिफ्टचा मी ओपन करून घेतला. आता हा गिफ्ट इथे बाजूला आला आहे, मला इथे बाजूला नको आहे, तर मी पुन्हा Ctrl Z मारला. हा बाजूला का आला त्याचं कारण काय, तर माझा हा जो फॉन्ट्स किंवा हे जे टायटल आहे हे सिलेक्टेड आहे. तर मी पुन्हा जर घेतला तर पुन्हा तो तिथेच येईल. आता समजा मला ते गिफ्ट जर कुठे मध्ये टाकायचं असेल तर मी ह्याच्यात राईट क्लिक मारून या टेक्स्टला क्लिक करेल. तर इथे बघा मला एक येलो लाईन मिळाली. आता ही येलो लाईन मी जशी पुढे घेईल तशी ती तुम्हाला बघा दिसते की ती पुढे जाते. आता मला ह्या J आणि Kच्या मध्ये इन्सर्ट इमेज, एखादी इमेज टाकायची आहे, तर मी ह्या J आणि Kच्या मध्ये ह्या लाईन्सला आणून सेट केलेलं आहे. आता मी इन्सर्ट ग्राफिक्सला क्लिक केलं आणि मला हवा असलेला गिफ्टचं इमेज क्लिक केलं, तर बघा ही इथे आली. आता मला ह्या इमेजला छोटं बारीक करायचं असेल तरीही मी करू शकतो, खालीवर घ्यायचं असेल तरीही मी घेऊ शकतो. अशा प्रकारे मी त्या इमेजला एडिट करू शकतो. तर इथे बघा मी जे काही इथे वापरणार आहे ते या स्टोरी बोर्डवर इथे तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर समजा मी आणखी एक इमेज घेतली, न्यू टायटलरमध्ये जाऊन न्यू टाईमलाईन घेतली, तर ही बघा इथे न्यू टाईमलाईन आली. ओके. आता मी ह्या फर्स्टवाल्या सिक्वेन्सला राईट क्लिक मारून मूव टू डाऊन केलं आणि हिला पुढे घेतली. तर अशा प्रकारे माझी फर्स्ट लेयर आहे ती ही आली आणि सेकंड लेयर ही आली. ओके. आता फर्स्ट लेअरमध्ये मला आणखी काही इमेजेस घ्यायचे असतील तर मी खालच्या इमेजला न सिलेक्ट करता स्टोरी बोर्डमध्ये वरची इमेज तिला सिलेक्ट करून इन्सर्ट ग्राफिक्समध्ये येईल आणि ग्राफिक्समध्ये आल्यावर मी फुलपाखराला क्लिक केलं तर बघा इथे माझ्या लेयर्स सेकंड स्टोरी बोर्डमध्ये हा फुलपाखरू आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे ऑप्शन्स, आता इथे मला आणखी एखादी इमेज हवी असेल तरी मी ह्याला क्लिक करून आणखी एखादा शेप वगैरे घेऊ शकतो. आता हा बाजूला का आला, तर ही इमेज सिलेक्ट आहे त्यामुळे मी पुन्हा Ctrl Z करतो आणि कुठेतरी ब्लँक स्पेसवर क्लिक करतो. आता माझी कुठलीच इमेज सिलेक्ट नाही. आता मी इन्सर्ट केलं तर ती वेगळ्या प्रकारे येईल. आता बघा मी
पुन्हा शिट यार, पुन्हा मी एखादा दुसरा इमेज घेतो. समजा की मी हा टायरचा इमेज घेतला आणि ओपन केला, तर हा बघा हा टायरचा इमेज इथे आलेला आहे. त्या इमेजला मी कुठेही घेऊ शकतो. आता तो इमेजही बघा स्टोरी बोर्डवर इथे आलेला आहे. आता लेयर्समध्ये आलं तर लेयर्समध्ये पण मला या लेयर्स दाखवत आहेत. लेयर्स मला खाली वर करायची असेल तरी मी करू शकतो. आता माझी टायटलची लेयर वर गेली आहे. आता मला टायटलची लेयर खाली घ्यायची आहे तरी मी घेऊ शकतो. आता मला आणखी एक इमेज करायची आहे, तर मी पुन्हा या टाईमलाईनवर राईट क्लिक मारून न्यूमध्ये जाऊन न्यू टाईमलाईन क्रिएट करेल. आता बघा सेकंड परत आली. आता मला ही ब्लँक वर घ्यायची आहे. ओके आली. आता बघा ही टाईमलाईन माझी वर आली. आता हिला मी सरकवून पुढे घेतली. आता ह्या टाईमलाईनवर मला फॉन्ट्स टाकायचे आहेत किंवा टायटल टाईप करायचं. तर हे बघा इथे मला येलो डॉट्समध्ये टायपिंगचं एक विंडो मिळालेला आहे. तर मी इथे पुन्हा काहीतरी टाईप करतो आहे. ओके, आता मी इथे टाईप केलं. आता पुन्हा मी याला सिलेक्ट करून मोठं बारीक करून याचा मला कलर वगैरे ते मी तुम्हाला नंतर सांगेल. आता मी फक्त तुम्हाला लेयर्सचं सांगतो आहे की लेयर्स आपण कशा प्रकारे वापरू शकतो. आता इथे ही लेयर आली. ओके, आता ह्या माझ्या 1 2 3 ह्या 3 लेयर्स आलेल्या आहेत. तर ह्या पहिल्या लेयरला मला इफेक्ट द्यायचा आहे. तर पहिल्या लेयरचा माझा हा टायटल आहे. तर माझा हा टायटल इफेक्ट देऊन मला ॲनिमेट करायचा आहे. तर मी ॲनिमेशनला क्लिक केलं आणि फर्स्ट इफेक्टमध्ये क्लिक केलं. तर हे माझे जे प्रिसेट्स आहेत, इफेक्टचे जे प्रिसेट आहेत हे मला इथे दिसतात. तर मी ज्या प्रिसेटवर ॲरो घेऊन जाईल तो इफेक्ट मला इथे दिसणार आहे. बघा तुम्हाला इफेक्ट दिसतो आहे. वरती येलो कलरच्या ह्याच्यामध्ये पण दिसतो आहे आणि खाली माझ्या टायटलवर पण तो इफेक्ट रन होताना दिसतो आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मला हा इफेक्ट आवडला नाही, मला दुसरा हवा आहे. मी ॲरो फक्त त्या प्रिसेटवर नेऊन फक्त जरी ठेवला, क्लिक न करता फक्त सरकवला तरी तुम्हाला तो प्रिव्ह्यू दिसतो. हा तिसरा. मला जो प्रिव्ह्यू आवडेल त्याच्यावर मी क्लिक केलं की तो इफेक्ट रेडी झाला. आता माझ्या फर्स्ट लेअरवर ही जी लेअर आहे त्या लेअरवर माझ्या इफेक्ट पडलेला आहे. तर बघा माझा फर्स्ट लेअरचा टायटल अशा प्रकारे आलेला आहे. ओके, आता मला सेकंड लेअरवर इफेक्ट हवा आहे. तर सेकंड लेअर माझी ही आहे ज्याच्यामध्ये फुलपाखरं आणि टायर या 2 इमेजेस आहेत. पण मला याच्यावर न करता मला तिसऱ्या लेअरलाच इफेक्ट टाकायचं. तर मी तिसऱ्या लेअरला सिलेक्ट केलं आणि त्याला मी कंटिन्यूस इफेक्ट देतो आहे. तर कंटिन्यूस इफेक्टमध्ये मी हा इफेक्ट देतो आहे. सॉरी माझी ओके, हे बघा सेकंड लेअरला डबल क्लिक करून मी सिलेक्ट केलं तर माझा कंटिन्यूस इफेक्ट इथे रेडी झाला आहे. ओके, आता मी इथे प्ले करून बघतो. बघा तुम्हाला कसा दिसतो आहे. तर मी फर्स्ट आणि थर्ड इथे बघा 3 नंबर आणि 1 नंबर ह्या 2 ज्या माझ्या लेयर्स आहेत, ह्या ज्या लेयर्स आहेत त्यातली 1 नंबर आणि 3 नंबर ह्या दोघांना मी इफेक्ट दिलेला आहे. तर तो इफेक्ट तुम्हाला आता मी प्ले करून दाखवतो. तर बघा अशा प्रकारे असेल. ओके, आता मी 1 नंबर आणि 3 नंबर या 2 लेयर्सला मी इफेक्ट दिलेला आहे. आता मला 3 नंबरच्या लेअरला इफेक्ट द्यायचा. तर मी त्याला डबल क्लिक केलं. डबल क्लिक केल्यानंतर बघा माझ्या 2 इमेजेस इथे सिलेक्ट झालेले आहेत. तर मी आता याला क्लिक केल्यानंतर मला फेड इनचा इफेक्ट हवा आहे. तर मी फेड इन म्हणजे येताना इफेक्ट, कंटिन्यूस इफेक्ट आणि जाताना इफेक्ट असे 3 प्रकारचे इफेक्ट इथे मिळतात. तर याच्यातला मला कुठलाही नाही आवडला तर मला यातला मला कुठलाही आवडला नाही. मला पुढच्या प्रिसेटला जायचं असेल तर मी हा 1 2 3 आणि खालच्या ॲरोला क्लिक केलं तर बघा इथे सगळे मला इफेक्ट दिसतात. याच्यामध्ये चार्ट आहे, या चार्टमध्ये सगळे इफेक्ट्स आहेत. पण मला तसं न करता मी मधली जी ॲरो आहे त्याला क्लिक केलं तर मला पुढचे इफेक्ट दिसतात. तर बघा आता मला ह्या इफेक्टमध्ये असा हवा आहे. तर मला जे इफेक्ट आहेत त्याला मी क्लिक करेल. आता मी ह्या इफेक्टला क्लिक केलं तर बघा आता माझे 3 लेयर्सला इफेक्ट आलेले आहेत अशा प्रकारे.
ओके. तर हा छोटासा प्रिव्ह्यू मी तुम्हाला दाखवला. तर आपण आता पुन्हा नवीन प्रोजेक्ट बनवू आणि त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टायटल वगैरे, टायटल टाईप कसं करायचं, टायटलचं करेक्शन कसं करायचं, टायटलला कलर कसं, एम्बॉस कसं करायचं, शॅडो कसे द्यायचे, हे सगळं आपण बघू. तर त्यासाठी आपण काय करूया, पुन्हा नवीन प्रोजेक्ट घेऊया. तर आपण पुन्हा फाईलमध्ये जाऊन सिलेक्ट करून न्यू प्रोजेक्टला क्लिक करू. आता आपण जो प्रोजेक्ट घेतला सिनेमॅटिक फॉर्मॅटमध्ये ठेवलेला आहे, तोच फॉर्मॅट कंटिन्यू राहील. तर मी आता न्यू प्रोजेक्टला क्लिक केलं, पुन्हा न्यू प्रोजेक्टवर आलो. याला मी सेव्ह करत नाही, असंच ठेवलं. आता बघा पुन्हा मला नवीन विंडो मिळाली. आता या नवीन विंडोमध्ये पुन्हा मला टायटल वगैरे इन्सर्ट करायसाठी इथे डॉट्स मिळाले आहेत, पण ते मला नको आहेत, तर मी इथे डिलीट मारतो. आता ही जी विंडो मिळाली ही पूर्ण विंडो ब्लँक आहे. आता ही फर्स्ट विंडो आहे माझी 1 नंबरची. जर मला याला टायटल नाव द्यायचं आहे या लेअरला, तर मी याला रिनेम करू शकतो. आता रिनेममध्ये मला काय नाव द्यायचं आहे, तर मी ह्या लेअरचं बॅकग्राऊंड म्हणून उपयोग करणार आहे. तर मी बॅकग्राऊंड म्हणून लिहिलं आणि ओके केलं. तर बघा इथे बॅकग्राऊंड म्हणून ह्या लेअरला नाव आलं आहे आणि इथे पण बॅकग्राऊंड म्हणून आलं आहे. आता बॅकग्राऊंड म्हणजे काय, तर मला हवं असलेलं एक फ्लॅट स्क्रीन न दिसता त्याच्यामागे काहीतरी ॲनिमेटेड स्क्रीन असावं, पूर्ण स्क्रीन भरून काहीतरी ॲनिमेशन असावं, त्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो. उदाहरणार्थ आपण काही लाईव्ह पिक्चर्स वापरतो किंवा ॲनिमेटेड पिक्चर्स वापरतो जे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असतात. याच्यामध्येही व्हिडिओ फॉर्मॅट वापरू शकता, पण आपण याच सॉफ्टवेअरच्याद्वारे याच्यामध्ये ॲनिमेटेड बॅकग्राऊंड बनवायचं आहे. तर ते आज आपण पहिलं बघूया. तर ह्या ब्लँक स्क्रीनवर आपल्याला इन्सर्ट म्हणून स्टार्टच्या बाजूला एक इन्सर्ट म्हणून ऑप्शन मिळतं. या इन्सर्ट ऑप्शनला क्लिक केलं की इथे इन्सर्ट एलिमेंट्स म्हणून आपल्याला एक ऑप्शन मिळतं आहे. तर त्याला क्लिक केलं तर इथे बघा एक आपल्याला टेम्पलेट मिळतं आहे. एक इन्सर्ट एलिमेंटचं एक टेम्पलेट मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला बेसिक, इन आउट ह्या सगळ्या फॉर्मॅट्स मिळतात. ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे बघा. तर आपल्याला बॅकग्राऊंड वापरायचं आहे, बॅकग्राऊंड क्रिएट करायचं आहे. तर त्यासाठी मी या बॅकग्राऊंडला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर फुल बॅकग्राऊंड मला ह्या पूर्ण माझा जो व्हिडिओ फॉर्मॅट आहे त्याच्यावर मला पूर्ण ह्याला बॅकग्राऊंड पाहिजे. तर मी फुल स्क्रीनला क्लिक केलं. आता फुल स्क्रीनला क्लिक केल्यानंतर बघा इथे मला बॅकग्राऊंड्सचे पॅटर्न्स मिळाले. त्या पॅटर्नमध्ये मला कुठल्या प्रकारचा हवा आहे, तर मला 3 नंबरचा हा जरा व्यवस्थित वाटतो, तर मी त्याला क्लिक केला. त्याला क्लिक केल्यानंतर इथे क्रिएटचं ऑप्शन आलं. आता मी या विंडोला क्लिक केलं, पण आता मला त्याला क्रिएट करायचं आहे की त्याच्यामध्ये काय बॅकग्राऊंड असलं पाहिजे, म्हणून मी क्रिएटमध्ये आलो. तर क्रिएटमध्ये आल्यानंतर मला पुन्हा एक नवीन विंडो मिळाली. आता त्या विंडोमध्ये बघा काही नाही, ब्लँक आहे. तर मला आता त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करायचं आहे. तर इथे आपल्याला बघा कस्टमाइज करण्यासाठी या स्क्रीन बॅकग्राऊंडला कस्टमाइज करण्यासाठी म्हणजे क्रिएट करण्यासाठी टेक्स्चर, इमेज, मास्क, इफेक्ट हे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याच्यामधलं मी जे इमेज आहेत त्याला मी क्लिक केलं. तर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला हे बॅकग्राऊंडचे इमेजेस मिळतात. इतक्या प्रकारचे बॅकग्राऊंड्स आपण क्रिएट करू शकतो. तर समजा त्यातला मी एक हा बॅकग्राऊंड सिलेक्ट केला, तर बघा इथे ह्या प्रकारे तो आलेला आहे आणि तोच बॅकग्राऊंड आपल्याला बघा आपल्या टाईमलाईनवर पण दिसतो आहे. ओके. आता ह्या बॅकग्राऊंडला मला कंटिन्यू रनिंग नाही ठेवायचं, तर येताना फेड इनमध्ये आला पाहिजे आणि त्याच्यावर मी टायटल्स वगैरे बनवत जाईल आणि त्याच्यानंतर मी त्याला फेड आऊट करेल. ओके. तर फेड इन आणि फेड आऊट, तर त्यातला मी फेड इन जो मला इफेक्ट आला पाहिजे त्याला मी क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर माझ्या पहिल्या कॅरेक्टरच्या इफेक्ट्स किंवा प्रिसेटमध्ये पहिलाच इफेक्ट आहे फेड इनचा, तर मी त्याला क्लिक केलं तर बघा अशा प्रकारे माझा बॅकग्राऊंड येईल. तर तो इफेक्ट आपल्याला बघा इथे बघायला मिळतो आहे. दाखवतो मी तुम्हाला. याला मी इन्सर्ट केल्यानंतर या विंडोला ओके केल्यानंतर आपण त्या स्क्रीनवर जाऊ. तर अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड दिसणार आहे आपल्याला. तर मी याला इन्सर्ट केलं तर बघा इथे आपलं बॅकग्राऊंड आलेलं आहे. आता इथे बघा हे बॅकग्राऊंड आपलं अशा प्रकारे प्ले होणार आहे. तर मित्रांनो आपल्याला बाहेरून बॅकग्राऊंड घेण्याची किंवा बाहेरून बॅकग्राऊंड इम्पोर्ट करण्याची आवश्यकता नाही. आपण याच्यामध्येच बॅकग्राऊंड क्रिएट करू शकतो. तर आता बघा या टायटल सोर्समध्ये आपल्याला बघा इथे स्टोरी बोर्डला फर्स्ट आपण बॅकग्राऊंड घेतलं.
आता आपल्याला सेकंड लेअर घ्यायची आहे की ज्याच्यामध्ये टायटल्स असतील, इमेजेस असतील, व्हिडिओ असेल किंवा पार्टीजचे फोटोज असतील, जे आपल्याला वापरायचं आहे त्याचा आपण वापर करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या टाईमलाईनवर राईट क्लिक मारायचं आहे आणि न्यू टाईमलाईन ऑब्जेक्ट त्याला क्लिक करायचं आहे. तर इथे बघा आपल्याला एक नवीन ऑब्जेक्ट भेटलं. आता दोन्ही ऑब्जेक्ट्स एकाच लेअरवर आहेत. तर आता मला ह्या बॅकग्राऊंडला मला खाली घ्यायचं आहे. तर मी ह्याला सिलेक्ट करून ड्रॅग करून खाली घेऊ शकतो. आता बघा हा बॅकग्राऊंड खाली आला आणि हा बॅकग्राऊंड त्याच्या बाजूला आहे. तर त्याला मी सिलेक्ट करून पुढे घेतला. आता बघा दोन्हीही समांतर आहेत. तर आता मी ह्या बॅकग्राऊंडला क्लिक केलेलं आहे. याला सिलेक्ट केलं डबल क्लिक करून आणि आता मला काय टाईप करायचं आहे. तर समजा मी हॅपी वेडिंग टाईप करतो. HAPY वेडिंग. ओके, हॅपी वेडिंग मी टाईप केलं आहे. आता मला याचे फॉन्ट्स चेंज करायचे आहेत. तर मी स्टार्ट मेनूला ह्याला सिलेक्ट करून स्टार्टला सिलेक्ट करीन आणि इथे बघा, इथे जे प्रोडॅक्टची हे आहे स्क्रोल डाऊनची एक विंडो आहे, त्याला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टायटलचे पूर्ण लेयर्सची लेयर्स मिळतील. आता मी ह्या प्रकारचं टायटल वापरतो आहे. मला हे फॉन्ट्स आवडलेलं आहे. आता मला ह्याला कलर करायचा आहे. तर मी ह्याला सिलेक्ट करून इथे बघा एचं ऑप्शन दिलेलं आहे. मी इथेही करू शकतो, डिझाईनमध्ये जाऊन पण करू शकतो किंवा इथूनही करू शकतो. ह्याच फॉन्टचं जे टूल आहे इथे बघा तुम्हाला इथे एक ॲरो घेऊन गेल्यावर एक येलो कलरचा डॉट तुम्हाला दिसतो आहे. त्याला मी क्लिक केलं. तर त्याला क्लिक केल्यानंतर इथे ॲडव्हान्स डिझाईन ऑप्शन्स म्हणजे तुम्हाला पूर्ण ऑप्शन्स इथे तुम्हाला मिळतील. सरफेस, आउटलाईन, शॅडो, डेप्थ, गॅलो, ग्लो, बेवल, शेप, ह्या सगळ्या गोष्टी इथं मिळतील. तर मला सरफेसचा कलर चेंज करायचा आहे. तर मला सरफेस थोडासा येलोइश पाहिजे. तर माझा सरफेस येलो झाला आणि मला त्याला शॅडो द्यायचे आहे. तर मी हे जे शॅडोवर क्लिक करतो हे मला फक्त ऑप्शन्स देते, पण मला परिपूर्ण त्याच्या आतमध्ये जायचं. आता मला सरफेस आउटलाईन द्यायची आहे. तर आउटलाईनमध्ये कुठला कलर हवा आहे तो जर चेंज करायचा असेल तर हा प्लसचा ॲरो आहे, त्याच्यावर जाऊन मी कलर वगैरे चेंज करू शकतो. आता मी शॅडोला क्लिक केलं आहे. आता माझी शॅडो ब्लॅक आहे. तर ही शॅडो मला चेंज करायची आहे. मला कलर चेंज करायचा आहे शॅडोचा, रेड करायचा आहे. तर बघा रेड झाली. मला शॅडोचा कलर ब्ल्यू करायचा आहे. तर ब्ल्यू झाली. तर इथे तुम्ही ॲडिशनल ऑप्शन्स म्हणजे ॲडव्हान्स ऑप्शन्स तुम्ही वापरू शकता. हे ॲडव्हान्स ऑप्शन तुम्हाला इथे मिळतील. तर आता मी शॅडो वगैरे सगळं सेट केलं. आता मला बेवलमध्ये हवं आहे. तर मी याला सिलेक्ट केलं, एम्बोस झालेलं आहे. ओके, अशा प्रकारे माझं टायटल रेडी झालं आहे. पण आता या टायटलच्या हॅपी वेडिंग याच्यामध्ये मला काहीतरी एक ॲनिमेटेड काहीतरी एक चित्र वापरायचं आहे, एक इमेज वापरायची. तर मी काय करणार, ह्या सिलेक्ट केलेल्या हॅपी वेडिंगच्या एडिट मोडमध्ये जाऊन टेक्स्टला क्लिक करेन. तर इथे बघा मला येलो कलरची एक लाईन मिळाली. ती लाईन मला तिथपर्यंत न्यायची आहे जिथे मला इमेज इन्सर्ट करायची आहे. तर मला हॅपी वेडिंग या दोघांच्यामध्ये इन्सर्ट करायचे आहे. याला मी क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर मी इन्सर्ट मोडमध्ये येणार आणि इन्सर्ट मोडमध्ये इथं जे सेपरेट आहे त्याला मी क्लिक करून ठेवलेलं नाही, क्लिक काढलेलं आहे. तर आता मी इथे जर समजा सेपरेट केलं तर ते सेपरेट होणार, पण आता मला इमेज सेपरेट नाही करायची, याच्यामध्येच वापरायची. तर मी याला सिलेक्ट केलेलं आहे, ते सिलेक्टच ठेवणार आणि इन्सर्ट ग्राफिक्समध्ये जाणार आणि इन्सर्ट ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर समजा की मी हा फुलपाखरू आहे किंवा हा हार्ट केक आहे. हार्ट केकला सिलेक्ट केलं, ओके केलं. तर बघा हा हार्ट केक इथे आलेला आहे. आता मला किती छोटा किती बारीक त्याची साईज सेट करून त्याला पुन्हा वर खाली करायचं आहे. तर हे बघा खाली ह्या इथे आणल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळतं हाताच्या इथे बघा हात दिसतो, हाताच्या नंतर आणखी एक ऑप्शन दिसतं त्या प्रकारे, आणि नंतर हे कॉर्नर्स पकडून मी सिलेक्ट करू शकतो. ओके, आता माझं हे सेट झालं. मला खूप मोठं वाटतं म्हणून मी बारीक केलं. आता हे सेंटरला घ्यायचं आहे म्हणून लेआउटमध्ये येऊन तुम्हाला इथे अलाइनमेंटला सेट करायचं आहे. ओके, सेट झाला. आता मला याला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी याला डबल क्लिक करून ॲनिमेशनमध्ये आलो, फर्स्ट फेड इनमध्ये आलो,
फेड इनमध्ये बघा अशा प्रकारचे हे सगळे प्रिसेट्स आहेत. तुम्हाला कुठला प्रिसेट हवा आहे तो तुम्ही वापरू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही सेट करू शकता, तो तुम्ही चॉईस करून वापरू शकता. मी फक्त तुम्हाला एक सॅम्पल कसं बनवायचं, कशा प्रकारे तुम्ही यूज करू शकताय ते मी तुम्हाला दाखवतो. तर समजा मी हा एक सॅम्पल म्हणून घेतला, तर बघा अशा प्रकारे आपलं इफेक्ट येणार आहे. पण आता प्रॉब्लेम काय होतो आहे की हा जो फॉन्ट्स किंवा हे जे आहे हे दोन्ही एकत्र येत आहेत. तर मला टायटलचं जे आहे ते नंतर हवं आहे, बॅकग्राऊंडच्या नंतर आलं पाहिजे. तर मी काय करणार आहे की ही जी टाईमलाईनची स्केल आहे त्याला लेफ्ट क्लिकने दाबून ठेवून थोडंसं राईट साईडला खेचणार आहे. खेचल्यामुळे काय होईल, टाईमलाईन थोडी मोठी होईल. आता ही जी वरची लेअर आहे माझी, ही जी टाईमलाईनची लेअर आहे तिला मी थोडंसं लेफ्ट क्लिकने पकडून ड्रॅग करून थोडंसं मागे घेतलं आणि ह्या जे बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडची इमेज पण थोडीशी मोठी केली. आता बघा अशा प्रकारे आपलं एक टायटल येणार आहे. पहिलं बॅकग्राऊंड आणि मग टायटल. ओके. किंवा मला हा फर्स्टवाला इफेक्ट आवडला नाही, त्याचा फर्स्टवाला जो इफेक्ट आवडला नाही, तर मी या इफेक्टला सिलेक्ट करून राईट क्लिक मारून इफेक्टवर जाऊन त्याला डिलीट केला. तर डिलीट केल्यामुळे तो निघून गेला. तर मला ह्याला कंटिन्यूस इफेक्ट द्यायचा आहे. तर कंटिन्यू इफेक्टमध्ये मला कुठल्या प्रकारचा हवा आहे तो आपण सिलेक्ट करून घेऊया. नाही, बरोबर नाही. पुन्हा आपण त्याला डिलीट करू आणि बघूया आपण परत एक वेळ चांगला आपल्याला कोणता मिळतो आहे का. तर समजा मी हा वापरतो आहे. ओके, डन. तर त्याच्या आधी मी फेड इनवाला घेतो. ओके, फेड इन फेड आउट माझे दोन इफेक्ट आलेले आहेत. दोन इफेक्ट आपण घेतले. तर बघूया आता प्ले करून. तर ओके मित्रांनो, अशा प्रकारे हा टायटलचा पॅटर्न झालेला आहे. आता याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर इथे जे कॉर्नरला आपल्याला एक सेव्ह करंट प्रोजेक्ट म्हणून एक ऑप्शन मिळतं आहे, किंवा मग फाईलमध्ये जाऊन तुम्ही सेव्ह ॲज करू शकता. सेव्ह ॲज क्लिक करून तुम्हाला कुठे हवं आहे, तर मी इथे नंबर 010 करतो, म्हणजे 010 केला. ओके केला. अशा प्रकारे आपला पहिला टायटलचा पार्ट म्हणजे फर्स्ट आपण विथ बॅकग्राऊंड कसं बनवू शकतो. आता ह्या बॅकग्राऊंडवर झालं. बॅकग्राऊंड मी वाढवून घेतलं. ह्या टाईमलाईनच्या याला लेफ्ट क्लिक मारून मी पुन्हा छोटं करून घेतलं. आता हे आपलं फर्स्ट टायटल झालं आहे. फर्स्टवालं टायटल आपण बघितलं आहे. आता थोडंसं PCचा प्रॉब्लेम चालू आहे, तर पुढचा पार्ट मी जरा PCचं ॲक्युरेट करून थोड्या वेळाने काम करेन. थोड्या वेळाने पुन्हा आपण सेकंड पार्ट बनवूया. त्या सेकंड पार्टबद्दल मी तुम्हाला माहिती देईनच. त्याच्यामध्ये आपण पुढच्या काय काय स्टेप्स आहेत, काय काय आपल्याला करायचं आहे, कशा कशा प्रकारे आपण टायटल वापरू शकतो, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. पण थोडा वेळ मला मशीनचा थोडा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करू द्या. मशीनचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, ते मी बघतो आणि नंतर पुन्हा व्हिडिओ रेडी करून तुम्हाला लवकरच भेटतो. तर धन्यवाद मित्र.